हॅलो एव्हरीवन, मी शिवानी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर सॉरी फॉर दॅट की व्लॉग टाकायला खूप उशीर झाला, व्हॉइसच क्लिअर नव्हता त्याच्यामुळे. आज थोडंसं बेटर फील होत आहे म्हणून व्लॉग टाकते आहे. खूप मोठा नाही आहे पण एकदम छोटीशी क्लिप आहे, तुमच्यासोबत शेअर करेल, एक एक्सपिरियन्स शेअर करेल. तर आम्ही आलो आहोत खादी महोत्सवला. नागपूरमधील अमृत भवन बर्डी येथे खूप सुंदर खादीचे स्टॉल्स लावले आहेत. विशेष म्हणजे आज रात्री एक भव्य रनवे शो होणार आहे, ज्यामध्ये मीही सहभागी होणार आहे. चला या सुंदर प्रवासात माझ्यासोबत राहा. ॲक्च्युली आम्हाला 12:30 वाजता बोलवलेलं होतं, कारण की आम्हाला ड्रेसेस वगैरे देणार होते, मेकअप वगैरे होता आणि आमची बरीच खूप मोठी टीम होती, कारण बऱ्याच लोकांचं इथे सहभाग होता. त्याच्यामुळे पाहिलं तर खूप सुंदर खादीच्या वस्त्रांचे इथे स्टॉल्स लावले होते. खादीच्या साड्या, कुर्ते, दुपट्टे आणि बरेच सुंदर कलेक्शन इथे पाहायला मिळत आहे. संपूर्ण वातावरण तुम्हाला खूपच उत्साही दिसेल. रांगोळी म्हणजे स्टेज बनवण्यापासून सगळी तयारी एवढी सुंदर, म्हणजे फारच सुंदर. मला तर फार आवडलेलं. आजच्या रनवे शोसाठी काही उत्तम मॉडेल्सही इथे आले आहेत. सगळेजण आपापली तयारी करत होते. मेकअप, आउटफिट्स आणि रिहर्सल चालू होती. मला तर रांगोळी खूप आवडली आणि इकडे स्टेजचं वगैरे काम चालू होतं. मी म्हटलं की चला आपण आता इथेच परफॉर्म करणार आहोत. आणि इथे माननीय नितीन गडकरी यांचं आगमनही होणार होतं. हे प्रमुख पाहुणे होते आजच्या कार्यक्रमाचे, त्यामुळे मी यांचं शॉर्ट्स घेतला आणि मग इकडले वातावरण पूर्ण बघून घेतलं की वाव, मस्त तयारी चालू होती, जोरदार. फायनली मग मी तिथे पोहोचली तर बाकी जे मॉडेल्स होते, काही मॉडेल्स आले होते, काही मॉडेल्सचा वेट करत होती आणि फायनली सगळ्या मुली आल्या आणि आता आमची प्रॅक्टिस चालू होती. मग म्हटलं की चला सगळ्यांसोबत भेटून घ्यावं, कारण की मी यांच्यासाठी नवीन, हे माझ्यासाठी नवीन. फक्त आम्ही 2 दिवसांसाठी भेटलेलो होतो, त्याच्यामुळे म्हटलं की यांच्यासोबत जास्त वेळ घालवावा ॲज कम्पेअर टू फार कॅमेरा घेऊन. आणि इकडे काही मॉडेल्स प्रॅक्टिस करत होते, कारण आम्हाला फार वेळ नाही भेटला प्रॅक्टिससाठी. फक्त आम्ही 2 दिवस प्रॅक्टिस करून तिसऱ्या दिवशी आम्ही परफॉर्म केलं. आणि हे बघा, कपल्सवाले जे आहेत ते सुद्धा प्रॅक्टिसच करत होते, जेणेकरून जितकं आपण प्रॅक्टिस करू तितकं परफेक्ट. आणि ही अमरावतीची मॉडेल्स होती, इतक्या दूर प्रवास करून बिचारी थकत आली होती. म्हटलं की चला हिचाही व्हिडिओ घेऊन घ्यावा. फार छान. मग फायनली आता सर्स आले आणि सरांनी मग आम्हाला आमचे आउटफिट्स दिले, जे पण काही जे आहे खादीचे. एवढे फार डिझायनर्स वगैरे नसतात, खूप सिम्पल अँड सोबर. तर तुम्ही बघू शकता आम्ही फार खुश होतो, जसं काही आम्हाला ते पूर्णपणे मिळणार होते म्हणून. मग इकडे आमचे मेकअप सुरू झाले आणि मेकअप आर्टिस्टसोबत डिस्कशन चालू होतं, कुठली हेअरस्टाईल करणं किंवा कुठलं काय करणं. इतके सगळे मॉडेल्स होते, त्याच्यामुळे त्यांनी मेकअप खूप सिम्पल करून दिला आणि हेअर आमचे स्ट्रेटच ठेवण्यात आले. गाईज, नीमा मॅमनी मला खूप सुंदर असा मेकअप करून दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूपच छान वाटतं आहे आणि सिम्पल अँड सोबर. चला, या आहेत मॅम. आसावरी मॉडेलचा मेकअप करते आहे आणि इथे दुसरी मॉडेल रेडी होत आहे आणि ही मेकअपसाठी वेट करत आहे. तर गाईज, माझी ड्रॅपिंग झालेली तुम्ही बघू शकता. साऊथ इंडियन स्टाईलमध्ये मॅमने खूप छान असं ड्रॅप करून दिलेलं आहे. बघू, माझ्यासाठी हा थोडा नवीन एक्सपिरियन्स आहे. लेट्स सी की आपण स्टेजवर कसं हे करतो प्रेझेंट. आमच्या ग्रुपमध्ये टोटल 12 मॉडेल्स होत्या, त्याच्यामुळे 12 जणींना 12 प्रकारची साडी घालून देण्यात आली. तर गाईज, इतक्या वेळपासून इथे रेडी होऊन बसलो, पण किती वेळ बाकी आहे, काय आहे याची काहीच कल्पना नाही आहे. फायनली सगळे रेडी झाल्यानंतर वाजले होते 6:30 7 वगैरे. तर मग आम्हाला ग्रीन रूमला शिफ्ट व्हायचं होतं, कारण आमचा परफॉर्मन्स होता. लवकरच सांगू यार, 1 तास लेट झालं इथे. आणि सगळे पाहुणे मंडळी वगैरे इथे येऊन बसलेली होती आणि त्यांचे स्टॉल्स छान मस्तपैकी कोणी खरेदी करत होते, तर कोणी छान प्रोग्रामसाठी निवांतपणे बसलेले होते. एक बार देख के आओ ना कोई, वो बड़ी वो बैगर शाली नहीं, ये कुठली ही काही. आम्ही स्टेजच्या जवळ एका ग्रीन रूममध्ये थांबलो. काय ग्रीन रूम आहे, ह्या सगळ्या मॉडेल्स आहेत. अरे मैं का बैठू मांडी पे आजा. एवढं गरम होत आहे आणि तुम्ही बघत आहे की सकाळपासून मी असं फक्त हार्डली आली तेव्हापासून फक्त 1 तास लागला मेकअप आणि साडीला. जर 7 वाजताचा प्रोग्राम असता आणि मी 5ला पण आली असती तरी चाललं असतं, असं मला वाटते. बरोबर. काय म्हणते तुझं? बरोबर. आम्ही सकाळी 12 वाजतापासून आलेलो इकडे, अजून जेवण नाही केलं, काही पण नाही. हां, आम्ही इकडे येऊन स्नॅक्स बोलवले, आम्ही स्नॅक्स खाल्लं. अजून त्याच्यानंतर आमचा मेकअप अजून साडीला फक्त 1-2 तास लागला. 1 तास एका मुलीला फक्त हार्डली 45 मिनिट्स.
15-20 मिनिटं स्ट्रेटनिंगला आणि 15-20 मिनिटं साडीला, 15-20 मिनिटं मेकअपला. हो, ते लवकर बोलवण्याचं काही मतलब होतं नाहीच. आता बघू. मी इकडे ग्रीन रूममध्ये असल्यामुळे ॲक्च्युली थोडी चुकी झाली की आमचा जो प्रॉपर शो झाला त्याचं शूटचे क्लिप्स अजूनही आले नाहीत आणि कोणी मोबाईलने पण प्रॉपर शूट नाही केलं. हा मला इंस्टाग्रामला व्हिडिओज भेटला, तो मैत्रिणींनी पाठवला म्हणून तुम्हाला एक झलक याच्यामध्ये दाखवते आहे गाईज. मी नक्कीच जेव्हा कधी मला ते क्लिप्स मिळेल तर मी त्याचे व्हिडिओज तुम्हाला इंस्टाग्रामला अपलोड करेल आणि ते तुम्हाला पाहायला मिळेल. ॲक्च्युली आमचा शो बऱ्यापैकी खूप सुंदर झाला, खूप मज्जा केली, खूप एन्जॉय केलं आम्ही आणि मनाला खूप सॅटिस्फॅक्शन मिळालं की वाव काहीतरी नवीन शिकलो, चांगला अनुभव आमच्या लाईफमध्ये आला. आणि मेन म्हणजे खूप सुंदर मला मैत्रिणी भेटल्या ज्या स्वाभाविक खूप टॅलेंटेड होत्या. त्यांचा इतकं छान सपोर्ट पाहून मला खूप चांगलं वाटलं. तर गाईज आता आमचा पूर्ण शूट संपलेला आहे आणि तुम्ही पण बघू शकता की मी प्रचंड थकलेली आहे. आता आम्ही ते जेवणार आहोत गाईज. बघू शकता सगळ्या मॉडेल्स फार थकलेल्या आहेत खूप जास्त आणि आता टाइम झालेला आहे, पाय दुखत आहेत. 10:30 वाजले असतील गाईज अँड प्रचंड भूक लागलेली आहे. हां, प्रोफेशनल व्हिडिओज आणि हे सगळं तुम्हाला इंस्टाग्रामला शो होईल तर प्लीज इंस्टाग्रामचे व्हिडिओज नक्कीच बघाल.